नमस्कार मंडळी. आजचा आपला विषय आहे की हाय ग्रोथ कंपनी कसं काय आपण ॲनालाइज करायचं हाय ग्रोथ कंपनीचं आणि त्या कंपनीचा पी रेशो किंवा प्राईस टू अर्निंग रेशो EPS ट्रॅक कसा करायचा. तर आपण एक ॲज अन एक्झाम्पल आपण एक कंपनीचा विषय बोलूया. ते कंपनीचं नाव आहे ट्रेंट लिमिटेड. म्हणजे ही कंपनी जी आहे ही टाटा ग्रुपची कंपनी आहे. ह्याच्यामध्ये काही रिकमेंडेशन नाही आहे की घेण्यासाठी, जनरल आपण रिसर्च बेस्ड डिस्कशन आहे. तर ट्रेंडसारखी कंपनी जी आहे ती आता सध्या 5,000च्या वर गेलेली आहे. तर तर तुम्ही म्हणाल की ही ट्रेंड कंपनीमध्ये एवढं काय खास आहे की एवढी वाढते. तर ट्रेंडमध्ये कसं झालेलं आहे की कंपनीचं जे बिझनेस मॉडेल आहे, प्रत्येक कंपनीचं बिझनेस मॉडेल असतं. तुम्हाला ते बिझनेस मॉडेल समजून घेणं खूप गरजेचं असतं. जेव्हा तुम्हाला ते कंपनीचं बिझनेस मॉडेल कळेल त्यावेळेला तुम्हाला ते त्या कंपनीत इन्व्हेस्ट करताना तुम्हाला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन असेल तुमच्याकडे की तुम्ही ते इन्फॉर्म डिसिजन तुम्ही घेऊ शकता. ट्रेंडसारखी कंपनी जी आहे ती काय करते, तर ट्रेंडसारख्या कंपनीचे स्टोअर्स आहेत. ते कुठल्या ह्याच्यामध्ये आहेत, कुठल्या सेक्टरमध्ये, त्या ॲपॅरल सेक्टरमध्ये एक आहेत, फूड सेक्टरमध्ये आहेत. ॲपॅरल सेक्टरमध्ये त्यांचे वेस्ट साईड म्हणून स्टोअर्स आहेत. नंतर त्यांचे झुडिओ म्हणून स्टोअर आहेत. फूड्समध्ये त्यांचे स्टार बाजार म्हणून आउटलेट्स आहेत. एवढं काय स्पेशल आहे ट्रेंडमध्ये. तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही जर का या ट्रेंड कंपनीचा ॲन्युअल रिपोर्ट बघितला, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून येईल की बाबा या कंपनीचे सेल्स ग्रोथ किती वाढली आहे. तुम्ही जर का मागच्या वर्षी बघितलं तर मागच्या क्वार्टरला बघितलं तर 50% सेल्स ग्रोथ वाढलेली आहे. तसंच प्रत्येक क्वार्टरला तुम्ही बघत असाल तर त्याची ग्रोथ जी आहे ही खूपच हाय आहे. 40% 50% ग्रोथ, टॉपलाईन ग्रोथनी कंपनी ग्रो करते. आता तुम्ही म्हणाल की एवढ्या हाय रेटली कंपनी प्रत्येक क्वार्टरला एवढी ग्रो करते, म्हणजे तुमचा एक तर बेस वाढत चालला आहे मागच्या वर्षीचा, प्लस ऑन टॉप ऑफ दॅट बेस यू आर स्टील ग्रोईंग ॲट 40-50%. 40-50% कन्सिस्टंट बेसिसवर कंपनी जर का असेल तर त्या कंपनीचा शेअर वाढू शकतो. आता आपण विचार करूया की समजा ट्रेंड कंपनी जी आहे तर त्याच्यामध्ये खास काय. त्याच्यामध्ये एक खास असं आहे की त्यांचे जे झुडिओचे जे स्टोअर आहेत, तर त्या झुडिओ स्टोअरमध्ये तुम्हाला त्यांचं बिझनेस मॉडेल समजून घ्यायला लागणार की बाबा ते स्वतः ओन करत नाहीत कुठली पण स्टोअर्स. इट इज अ फ्रँचायझी ओन. आणि मग ते काय करतात की तिथे त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत की त्यांचे जे काही क्लोथ्स आहेत, ॲपॅरल आहे, तुमचे फुटवेअर आहे, ते सगळं तुम्हाला खूपच चीप रेटमध्ये तुम्हाला ब्रँडेड वस्तू मिळतात तिथे. आता त्याच्यामध्ये त्यांचं जे बिझनेस स्ट्रॅटेजी त्यांनी अशी बनवली आहे की झुडिओमध्ये ते फक्त ₹1,000च्या वर कुठलाच प्रोडक्ट तुम्हाला नसणार आहे. ₹1,000च्या खाली जे काही प्रोडक्ट आहे ते सगळे ₹1,000च्या खाली असणार आहेत. आता तुम्ही जर का बघाल, तुम्ही कुठल्याही झुडिओ स्टोअरला व्हिजिट कराल तेव्हा तुम्ही तिकडे बघाल की तिथे फुटफॉल्स खूप जास्त आहेत, म्हणजे लोक येतात, खरेदी करत आहेत. आता ट्रेंडमध्ये तुम्ही बघाल तर एवढा हाय सेल्स कसा काय येतोय, व्हेरॅज तुम्ही दुसऱ्या कंपन्या, दुसरे मॉल्समध्ये ज्या स्टोअर्स आहेत, कपड्यांचे स्टोअर आहेत, तेवढे ग्रोथ करत नाही. त्यांचे हार्डली 10-12% ग्रोथ आहे. आणि ट्रेंडची एवढी स्कॉचिंग, एवढी हाय ग्रोथ काय आहे. तर त्याच्यामध्ये बिझनेस स्ट्रॅटेजी इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिझनेस मॉडेल इज व्हेरी इम्पॉर्टंट. कसं ते मॉडेल त्यांनी बनवलेलं आहे त्याच्या बेसिसवर त्यांचा सेल्स ग्रो होतो आहे, प्रॉफिट ग्रो होतो आहे, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. तर आता तुम्ही जेव्हा रिसर्च कराल ट्रेंड कंपनीच्यामध्ये तर तुम्हाला कळून येईल की मागच्या क्वार्टरमध्ये, त्याच्या मागच्या क्वार्टरमध्ये त्यांनी सेल्स ग्रोथ किती केला आहे आणि त्यांचा प्रॉफिट किती वाढला आहे. तर त्या बेसिसवर तुम्ही, आणि त्यांची बिझनेस स्ट्रॅटेजी काय. आता बिझनेस स्ट्रॅटेजीच्या दृष्टीने तुम्ही म्हणाल की एवढा हाय सेल्स ग्रोथ आहे, त्याचं मार्जिन किती आहे. तुम्ही जर का ₹1,000च्या आतमध्ये समजा काही विकत असाल तर तुम्हाला मार्जिन खूपच कमी असणार. मग तुम्ही कसं काय मॅनेज करता सगळं तुमचे एक्सपेन्सेस, आणि ते जाऊन तुमचं ऑपरेटिंग मार्जिन काय, नेट प्रॉफिट मार्जिन काय, ग्रॉस प्रॉफिट मार्जिन काय. तर ते मार्जिन तुमचं फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जर का म्हणाल की मी ₹1,000मध्ये काही पण ॲपॅरल, फुटवेअर विकतोय, तर तुम्हाला प्रॉफिट होतोय की नाही. का तुम्ही तुमचा जो खर्च आहे, तुम्ही हे जे तुम्ही ॲपॅरल आहे ते तुम्ही बनवून तुमच्या स्टोअरमध्ये आणता, तिथे त्याचा खर्च आहे, स्टाफ सॅलरीज आहेत, सगळं करून तुम्हाला प्रॉफिट येतोय. तर त्यांचं ऑपरेटिंग मार्जिन काय ते तुम्हाला बघायचं असतं. तर ऑपरेटिंग मार्जिन हॅज बीन गुड. ओव्हरऑल सेल्स ग्रोथ इज व्हेरी हाय.
आणि ती सस्टेन होईल की नाही ते महत्त्वाचं. आता जेव्हा तुम्ही ट्रेंडसारख्या कंपनीचा शेअर तुम्ही म्हणाल की बाबा मी विकत घेतो, तर मी म्हणेन की तुम्ही विकत घ्यायच्या आधी तुम्ही असा विचार करा की 50% जी ग्रोथ आहे ती कंटिन्यू राहील की नाही. आता बरेचशी लोक म्हणतात की बाबा ते म्हणतात की ट्रेंड कंपनीचे शेअर आम्ही घेतले. आपण वाचतो की बाबा ह्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडनी घेतले, या फॉरेन इन्स्टिट्यूशननी ट्रेंडचे शेअर घेतले, ह्या म्युच्युअल फंडनी घेतले किंवा अजून कोणी घेतले. त्यांच्याकडे रिसर्च झालेला असतो. त्यांच्याकडे रिसर्चमध्ये ते कंपनी मॅनेजमेंटशी भेटतात, चॅनेल चेक करतात आणि ते बघतात की बाबा अजून तुम्ही नेक्स्ट इयरला ट्रेंड कंपनीचे प्लॅन काय आहे, की फ्युचर त्यांनी गायडन्स दिला आहे का, त्याच्यामध्ये किती स्टोअर नवीन ओपन होणार आहेत, आता तुम्ही झुडिओचे किती होणार आहेत, वेबसाईटचे किती होणार आहेत, नंतर त्यांचे बाकीचे जे काही स्टोअर आहेत त्याचे एक्सपान्शन प्लॅन काय आहे मॅनेजमेंटचा, ते तुम्ही बघू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टींचा ॲनालिसिस करून त्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंड्सचे रिसर्च, त्यांचं रिसर्च डिपार्टमेंट आहे ते त्यांना सांगतं की बाबा कंपनीचा सध्याची ग्रोथ एवढी आहे, त्यांचे स्टोअर एक्सपान्शन होणार आहेत, एवढे स्टोअर वाढणार आहेत, त्याचे फुटफॉल आत्ता सध्या एवढे आहेत आणि ते पर्टिक्युलर फुटफॉल्स विल रिमेन सेम, देअर सेल्स ग्रोथ ऑल्सो विल रिमेन सेम वॉट एव्हर हॅज बीन अप टू डेट. रिसर्च डिपार्टमेंट स्टॅम्प मारते की बाबा दिस कंपनी ह्याचे जे काही फ्युचर प्रॉस्पेक्ट चांगले आहेत. मग म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर काय म्हणतात की बाबा ते रिसर्च रिपोर्ट वाचतात, ते बघतात की बाबा कंपनीचे हे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि ह्याच्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी काय काय ते पण बघतात, प्रोज अँड कॉन्स म्हणतो आपण. तर स्वॉट ॲनालिसिस कधी कधी आपण म्हणतो स्वॉट ॲनालिसिस करतात की स्ट्रेंग्स, विकनेसेस अँड ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. म्हणजे या कंपनीचे स्ट्रेंग्स काय आहेत, त्यांचे विकनेस काय आहेत, त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज काय आणि थ्रेट्स काय आहेत, कॉम्पिटिशन किती आहे, काय आहे, ते सगळं बघायला लागतं. तर ह्या गोष्टी सगळ्या त्यांचं रिसर्च डिपार्टमेंट करतं. आपल्याकडे आहे का ते रिसर्च डिपार्टमेंटचा बॅकअप? नाही. आपण जेव्हा काही विकत घेतो शेअर, त्यावेळेला आपण म्हणतो की चला ट्रेंड कंपनीचा शेअर वाढतोय, अजून वाढेल म्हणून आपण विकत घेतो. तर या नुसत्या एवढ्याशा याच्यावर विकत घेणं म्हणजे चुकीचं आहे. कारण जेव्हा म्युच्युअल फंड विकत घेतात तेव्हा त्यांचे रिसर्च डिपार्टमेंट असतो, ते रिसर्च डिपार्टमेंट इनडेप्थ स्टडी करतात आणि त्या स्टडीच्या बेसिसवर त्यांना सांगतात की बाबा हे ह्या पर्टिक्युलर शेअर विकत घ्यावा. ते कंपनी मॅनेजमेंटशी रेग्युलर बेसिसवर भेटतात, त्यांच्याशी बोलतात, त्या कंपनीकडनं त्यांना बऱ्याचशा गोष्टी कळतात की बाबा ह्यांचे काय काय स्टोअर्सचे प्लॅन्स आहे, त्यांची बिझनेस स्ट्रॅटेजी कशी आहे, ते वेदर दे आर गोइंग टू इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाणार आहेत का डोमेस्टिक मार्केटमध्ये राहणार आहेत. आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये समजा ट्रेंड जाणार असेल तर ते ॲनालिस्ट लोक ऑलरेडी त्याचा किती सेल्स होईल, त्याचा किती एक्सपेन्स होईल, किती प्रॉफिट होईल हे आधीच त्यांच्या एक्सेल शीटवर ऑलरेडी बनवतात ते. की बाबा तुम्ही समजा 200 स्टोअर्स झुडिओचे ओपन करणार असाल तर ॲनालिस्ट लोक ऑलरेडी डिसाईड करतात की हे 200 स्टोअरमधनं त्यांचा सेल किती होईल, त्यांचे प्रॉफिट्स किती होतील. ही गोष्ट आपल्याला अवेलेबल नाही, आपल्याकडे तेवढी एक्सपर्टीज नाही की बाबा आपण हे सगळं एक्सेलवर कॅल्क्युलेट करू. की समजा ट्रेंडनी समजा 200 झुडिओ स्टोअर ओपन केले, वेस्ट साईडचे समजा त्यांनी 50 ओपन केले वेस्ट साईड, त्याचा सेल्सवर काय इम्पॅक्ट येईल, FY25मध्ये सेल्स इम्पॅक्ट काय येईल, किती सेल्स वाढेल, आपल्याकडे ती एक्सपर्टीज नाही आहे. पण म्युच्युअल फंडकडे असते, FISकडे असते, त्यामुळे ते त्या बेसिसवर फ्युचर प्रेडिक्शन करतात की बाबा पुढच्या 3-5 वर्षामध्ये ट्रेंडचे सेल्स कसे वाढणार आहे, त्याची प्रॉफिटेबिलिटी कशी वाढणार आहे, ते सेल्स, त्यांचे स्टोअर एक्सपान्शन असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आपण फक्त शेअर विकत घेतो आणि म्हणतो चला प्रॉफिट होईल. पण जेव्हा म्युच्युअल फंड घेतात तर म्युच्युअल फंडकडे हे बॅकअप असतं की बाबा ते म्हणतात की बाबा रिसर्च हाऊस म्हणते की बाबा हा शेअर असा आहे आणि ह्या रेटपर्यंत घेणं चांगलं आहे. तर जेव्हा मार्केट क्रॅश होतं, जसं आपण 4 जून बघितलं की हे म्युच्युअल फंड्सचे रिसर्च हाऊसेस त्यांना सांगतात की बाबा हे लिस्ट आहे, हे शेअर्स चांगले आहेत. आता फंड मॅनेजर काय म्हणतात की फंड मॅनेजर लगेच जाऊन ते विकत घेत नाही. ते काय बघतात की बाबा जेवढ्या खालच्या रेटला मिळतील तेवढं चांगलं, कारण जेवढं तुम्ही खाली घ्याल तेवढे तुमचे रिटर्न्स पर्सेंटेज जास्ती मिळतात तुम्हाला. तुम्ही जर का वरच्या भावाला घेतलं तर वरच्या भावाला तेवढा शेअर वाढला तर तुमचे रिटर्न पर्सेंटेज तेवढे कमी असतात. पण जर का खालच्या भावाला तोच शेअर मिळत असेल तर ऑलवेज यू वॉन्ट टू बाय इट ॲट चीप प्राईस. तर 4 जूनला काय झालं की ट्रेंड कंपनीचा जो शेअर आहे तो अचानक खाली आला, म्हणजे सगळेच शेअर कोसळले. कारण त्यावेळेला काउंटिंग सुरू होतं, काउंटिंगमध्ये लोकांना माहीत नव्हतं की बाबा फायनल पिक्चर काय होणार आहे, कुठली गव्हर्नमेंट येणार आहे. आणि त्या सगळ्या अनसर्टन्टीमध्ये शेअर्स खाली आले, बरेचसे शेअर्स खाली आले, त्याच्यामध्ये ट्रेंड पण खाली आला. आता तुम्ही बघा, तुम्ही म्हणत होता की बाबा ट्रेंड कंपनी चांगली, सगळं चांगलं आहे, मला शेअर घ्यायचं आहे, पण
टायमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही टाईम टू बी काय करता, तुम्ही कुठल्या रेटला घेता त्याच्यावर सगळं असतं. बाकी तुम्ही नुसतं जाऊन विकत घेतला ती गोष्ट वेगळी. पण 4 जूनला जेव्हा मार्केट क्रॅश झालं, जेव्हा मार्केटमध्ये पॅनिक आली, त्यावेळेला ट्रेंड्सचा शेअर 4,200पर्यंत गेला. आता 4,200पर्यंत गेल्यावर बऱ्याच म्युच्युअल फंड हाऊसेस त्यांचे रिसर्च रिपोर्ट त्यांच्याकडे होते. ते म्हणते अरे वा, ट्रेंडचा शेअर आता 4,800-900ला होता, तो आता 4,200ला मिळतो, म्हणजे आम्हाला ₹700 कमी नाही मिळतोय, चला घेऊन टाकू. म्युच्युअल फंड्स लोक त्या भावाला, पडक्या भावाला घेतात. आता आपल्याकडे तसं आहे का डिसिजन मेकिंग? आपण घेऊ शकतो का पॅनिकमध्ये आपण विचार काय करतो की अरे अजून पडला तर. वॉरन बफेटनी पण सांगितले, वेन देर इज ब्लड ऑन द स्ट्रीट्स दॅट इज द राईट टाईम टू परचेस स्टॉक्स. सो ज्या वेळेला स्टॉक्स क्रॅश होतात, पॅनिकमध्ये येतात जेव्हा मार्केट क्रॅश होतं, त्यावेळेला चांगले शेअर उचलणं हे नेहमी फायद्याचं असतं. तेव्हा तो ट्रेंड्सचा शेअर त्यावेळेला 4,200पर्यंत आला खाली. बऱ्याचशा लोकांनी त्यावेळेला ट्रेंडचे शेअर विकत घेतले आणि तुम्ही बघाल की विदिन फ्यू डेज तो शेअर 5,250ला आत्ता गेलेला आहे. तर आता ह्या एक्झाम्पलमध्ये, हे एक्झाम्पल तुम्ही कुठल्याही शेअरला अप्लाय करू शकता की बाबा पॅनिकमध्ये विकत घ्यायचे शेअर. म्हणजे तुम्ही पैसे रेडी ठेवले असले आणि तुम्ही जर का शेअर्स तुम्ही आयडेंटिफाय करून ठेवला की आणि पॅनिकची वाट बघत आला की बाबा मार्केट खाली आलं कीच मी घेणार, हा जर का रूल तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केला डिसिप्लिननी, तर तुम्हाला बऱ्याचशा वेळेला तुम्हाला शेअर जे आहे ते कमी किमतीत मिळतील आणि त्याच्यामुळे तुमचा परतावा, तुमचा रिटर्न्स पण चांगले मिळतील. तर हे जे डिसिप्लिन आहे, हे डिसिप्लिन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. बरेच लोक काय करतात की जेव्हा इंडेक्स वाढतो त्यावेळेला विकत घेतात, पण त्यांना ते त्या फ्लोमध्ये जातात की बाबा सगळे घेतात, चला आपण पण घेऊया, उद्या अजून वाढेल. पण ते तसं नसतं. ज्यावेळेला तुम्हाला कॉन्ट्रॅरियन इन्व्हेस्टिंग म्हणणं, आपण काय म्हणतो की बाबा आपण कमी किमतीत विकायचा आणि कमी किमतीत विकत घ्यायचा आणि जास्ती किमतीत विकायचा, हे ब्रीदवाक्य. जेव्हा तुम्ही कमी किमतीत शेअर घेता त्यावेळेला तुम्हाला ते शेअरची कॉस्ट जी कमी असते, तुमची कॉस्ट ऑफ त्या पर्टिक्युलर शेअर कमी असते. जेव्हा शेअर वाढतो त्यावेळेला तुमचा प्रॉफिट खूप जास्त वाढतो. तेव्हा तुम्हाला तुमची कॉस्ट जितकी कमी ठेवायची त्या शेअरची, तेवढी तुम्ही कमी ठेवायची असते. त्यामुळे तुम्हाला जास्ती फायदा होईल. तर आजच्या दिवसासाठी मी इथेच थांबवतो. नमस्कार.